तर सर्वांनी बुक मधलं पेज नंबर 14 काढायचे. 14 तर त्याच्यावरती आपल्या एस्केप वेलॉसिटी वरती क्वेश्चन्स करायचे. एस्केप वेलॉसिटीचे दोन फॉर्म्युले विसरायचे नाहीत. स्क्वेअर रूट ऑफ 2gm अपॉन आर आणि स्क्वेअर रूट ऑफ 2gr हे दोन फॉर्म्युले आहेत एस्केप वेलॉसिटीचे. तर सॉल्ड एक्झाम्पल एकदम सिंपल दिले बघा. कॅल्क्युलेट द एस्केप वेलॉसिटी ऑन द सरफेस ऑफ मून गिव्हन द मास अँड रेडियस ऑफ द मून. चला, फक्त कॅल्क्युलेशनच आहे इथं, काहीच नाही. बा काय केलेलं आहे, मूनचं मास 7.34 इंटू 10⁻22 दिलेला आहे गिव्हन डेटा. आणि सॉरी, ही रेडियस दिलेली आहे. मास अँड रेडियस म्हणजे पहिल्यांदा मास नंतर रेडियस. आणि रेडियस ऑफ मून किती दिलेली आहे, 1.74 इंटू 10⁻6 मीटर. 1.74 इंटू 10⁻6 मीटर. तर आपण ह्याचं उत्तर काढूया. काहीच नाही, मास आता आपण प्लॅनेटचं मास हे स्मॉल एम नाही तर कॅपिटल एम घेतो बघा. तर तुम्हाला हे असं लिहायचंय. मग फॉर्म्युला काय आहे तुमचा, इथं सोल्युशन. फॉर्म्युला काय आहे तुमचा, व्ही एस्केप इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2gm अपॉन आर. बरोबर आहे. तर सिंपल आहे, स्क्वेअर रूट ऑफ 2 मल्टिप्लाइड बाय जी ची व्हॅल्यू काय रे, 6.67 इंटू 10⁻⁻11. त्याच्यानंतर इंटू यम 7.34 इंटू 10⁻22. कॅल्क्युलेशन लेंदी आहेत, फक्त कशासाठी एवढे लेंदी केलेत मला कळत नाही. तर तुम्हाला लॉग टेबल नसतात आणि विदाऊट लॉग टेबल तुम्हाला हे एवढे मोठे कॅल्क्युलेशन देण्याचा काय अर्थ मला कळला नाही. या बोर्डाचा मला आणखीनही कळलं नाही त्यांचं. 1.74 इंटू 10⁻6 फक्त आता याच्यात कॅल्क्युलेशन आहेत, बट कॅल्क्युलेशन हायली लेंदी आहेत बघा. त्यांचा उद्देश कळणं अवघड आहे की एवढे कॅल्क्युलेशन त्यांनी लेंदी का ठेवले असावे. त्याचं काही रिझन नाही, कारण तुम्हाला लॉग टेबल नाही येत, मॅन्युअलीच करावं लागतात तुम्हाला. सो मॅन्युअली करूया मग आपण. बघा आता, तर बेसिकली काय करावं लागेल तुम्हाला, यानं याच्यासोबत मल्टिप्लिकेशन, याचं याच्यासोबत, याचं याच्यासोबत. आता रफ कॅल्क्युलेशन तुम्ही बाजूला करून घ्यायचे बोर्डामध्ये, पण असं बाजूला इथं अशी रेष मारायची आणि इकडे रफ कॅल्क्युलेशन करायची. इथं डायरेक्ट उत्तर लिहू शकता तुम्ही. तर मी आता या दोघांचा गुणाकार करतोय, भागाकार शेवटी करूया आपण. तर बघा, किंवा अगोदर ह्या दोघांचा गुणाकार करून घेतो मी. 6.67 मल्टिप्लाइड बाय 2 बेसक 14 बेसक 12 आणि 13 बेसक 12 आणि 13 2 नंतर पॉइंट असं आलं. आता याचा गुणाकार ह्या दोघांचा गुणाकार झाला, आता याचा याच्यासोबत गुणाकार. सो 13.34 मल्टिप्लाइड बाय 7.34. एक लक्षात घ्या, आता हे गुणाकार कसे करायचे असतात तुम्हाला माहिती आहे, राईट. मला एक वेळेस तुम्ही करून दाखवा बरं. चला सर्वांनी करायचं हे.
आणि मला सांगायचं उत्तर काय ते. कमान, तो गुणाकार सर्वांनी करायचा आहे. हे बघा, इथे एक पॉइंट आहे, इथे एक पॉइंट आहे, आणि मला उत्तर सांगायचंय क्विक. पॉइंट द्यायचं जरा लक्षात येत नाहीये. उत्तर तुमचे आहेत करेक्ट, पण काही जणांनी पॉइंट देण्यामध्ये खूप मोठी चूक केलेली आहे. तर बघूया कशा प्रकारे ते करता येते. पॉइंट देण्यामध्ये झालेली चूक आपण बघूया. बघा जरा, पॉइंट देण्यामध्ये तुम्ही चूक कशी करताय हे पाहूया. बेसिकली आता हे तुम्हाला माहिती आहे हे कसं करायचं ते, तरी पण मी एक वेळेस फटाफट करून दाखवतो. 4 चौक 16, 4 चौक 16 हातचा आला 1, 4 त्रिकम 12 आणि 1 13, 4 त्रिकम 12 आणि 1 13, 4 1 4 आणि 1 5. ठीक आहे, मी गुणाकार सांगतोय कसा करायचा आहे ते लक्ष द्या. मग इथे हे प्लसचं चिन्ह द्या किंवा 0 घ्या. मग 3 चौक 12 हातचा आला 1, 3 त्रिक 9 1 10 हातचा आला 1, 3 त्रिक 9 1 10 हातचा आला 1, 3 1 3 आणि 1 4. आता 7 न इथे प्लस द्यावं लागेल आणि पुन्हा इथे एक प्लस द्यावं लागेल किंवा 0 पण देऊ शकता. 7 चौक 28 हातचे आले 2, 7 त्रिक 21 आणि 2 23 हातचे आले 2, 7 त्रिक 21 आणि 2 23 हातचे आले 2, 7 1 7 आणि 2 9. मग आता हे इथं 0 आहे असंच समजायचं. 6 3 आणि 2 5, 8 आणि 3 11, 5 आणि 3 8 आणि 1 9, 4 आणि 3 7 9 9. पॉइंट किती नंतर द्यायचा? काही जण 2 नंतर पॉइंट देतात. बेटा लक्षात घ्या, ही जर बेरीज असली असती तर सिम्पली पॉइंटच्या खाली पॉइंट लिहिला असता आणि इथंच पॉइंट दिला असता. पण हे गुणाकार आहे म्हणून 1 2 3 4 सर्व डिजिट मोजावे लागतात. लक्षात आले का? 1 2 3 4, 1 2 3 4, सो 4 नंतर पॉइंट द्यावा लागतो. सो 97.9156 हे तुमचं उत्तर येते. आलं लक्षात येईल? मग हा झाला एक रफ गुणाकार. आता आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे ह्या वर्जाचं उत्तर किती आले? 97 पॉइंट, बघा 97.9156. एवढं लिहायची गरज नाही, एवढं पुढे जायची गरज नसते. आपण ह्याला राऊंड ऑफ पण करू शकतो. हे 6 काढून टाकलं की हे 6 होते आणि हे 6 काढलं की हे 2 होते. बघा, सो 97.92 लिहू शकतो आपण याला, गुणिले 10⁻². आता 10⁻², बघा काय, हे -11 आणि हे +22 आणि हे 6 वर जाऊन मायनस होतंय, तर हे -6. घातांकाचे नियम आहेत बेटा, बरोबर आहे. हे घातांकाचा नियम कळला का रे सर्वांना? एकदा येस और नो म्हणून कळवा बरं मला. येस और नो, कम ऑन फास्ट. गुड, व्हेरी गुड. त्याच्यानंतर डिवायडेड बाय 1.74 आणि ह्याचा स्क्वेअर रूट. तर अगोदर आपण आता काय करूया, ह्या दोघांचा भागाकार कुठेतरी रफ मध्ये करून घेऊया. ठीक आहे, रफ मध्ये भागाकार. हे बघा मी इथं करतोय, रफ मध्ये भागाकार करतोय. 97.92 डिवायडेड बाय 1.74. आता तुम्हाला हे माहित असू द्या, हा पॉइंट 2 ने उजवीकडे सरकवला की हा पण 2 ने उजवीकडे सरकवतो आणि होतंय काय, 9792 डिवायडेड बाय 174 असं होतंय. मग आता ह्याला काटाकाटी करून छोटं करत चालायचं. मग काय, आता हे 4 न भाग कसं करायचं? काटाकाटी अशी करायची की खालच्याला निशेष भाग गेला पाहिजे, वरच्याला कसंही जाऊ जा, पण खालच्याला निशेष. मग 2 ची कसोटी, 3 ची कसोटी माहित पाहिजे. मग 4 ची कसोटी काय आहे? शेवटच्या दोघाला जर 4 न भाग गेला तर पूर्णला 4 ने भाग जातो, परंतु शेवटच्या दोघाला 4 ने जात नाही भाग. मग 3 ची कसोटी, बेरजेला 3 न भाग गेला पाहिजे. 7 आणि 4 11 आणि 1 12 म्हणजे 3 न जातो. वरच्याला जातो का नाही टेन्शन घ्यायचं नाही. चला 3 न, तसं तर 2 न जातोच. जास्तच कळत नसेल तर समसंख्या दिसली की 2 न घालायचा. चला 2 नच घालूया.
तर बे 8 16 एक उरला, बे 7 14, बे चोक 8 एक उरला 17 झाले, 8 16 एक उरला 19, 8 16 एक उरला 12, बेसख 12. आता हे आहे 8 आणि 7 14, सॉरी 8 आणि 7 15, म्हणजे पुन्हा 3 न जातो बघा, याला 3 न भाग जातो, राईट. आता माझ्याकडे काय आलंय, मी थोडक्यात लिहून घेतो, 4886 भागिले 87, मग 3 न जातो, 3 दोन्ही 6, 3 9 27, ही कोणती आहे, एक ही मूळ संख्या आहे, प्राईम नंबर आहे. पुन्हा 3 1 3, 3 सख 18, 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6, 2 उरले 26 झाले, 3 8 24, 2 उरले 20 झाले, पॉइंट द्यावा लागेल, मग 20 होतात, मग 3 सख 18, 3 सख 18 असं होत जातं. म्हणजे आपण हे 6 6 6 किती होत जातंय, मग ते 6 6 6 लिहिण्यापेक्षा आपण काय करायचं, इथं एकदाच 7 लिहून टाकायचं, डोक्याला ताण होत नाही. मग आता हे 29चा पाडा आला पाहिजे आपल्याला, 29चा पाडा आला पाहिजे बघा, ते भरपूर जणांना येत नसतो. 30 पर्यंत पाडे आपल्याला आले पाहिजेत. तर आपल्याकडे सध्या उत्तर काय आलंय बघा, सध्या मी हे 1628 इकडे दिसतंय ना, ठीक आहे ठीक आहे, चालतंय, तुझं छान. मी इथं करतो जरा 1628.7 भागिले 29, मग 29च्या पाड्यानं आता ह्याला भाग घाला बरं जरा, 29 माझा हे बघा 16ला तर जात नाही, मग डायरेक्टली 162 ला घालावं लागेल. चला, कितीचा भाग जातो 29च्या पाड्यानं, आणि जर येत नसेल तर तुम्हाला मग 29चा पाडा येत नसेल तर काय करावं लागेल, 29ला मल्टिप्लाय करून बघावं लागेल. 29 29 29 2 58, 29 87, 29 16 दर्शे, असं जर झालं, त्याच्या पुढे येत नाही, मग 29 5च्या किती येते माहिती नाही, तर मग ते तुम्हाला करूनच बघावं लागतं, ठीक आहे. मग 29 गुणिले 6 करून बघा, 6चा भाग जातो का, म्हणजे असं करावं लागेल. येत नसल्यावर काय करणार, मग 6 9 किती येतंय 54, 5 5, 6 2 12 आणि 5 17, सो 29 सकट 74चे, मग ते पुढे चाललंय 162 आहे आपलं, म्हणजे 5चा भाग जाऊ शकतो बघा, ठीक आहे. जर तुम्हाला डायरेक्ट पाडा येत असेल तर चांगली गोष्ट आहे, हे शिकवायला तुम्हाला एक एक गोष्टी, डायरेक्ट पाडा येणं गरजेचं आहे, पण येत नसेल तर काय करणार, मग 5 9 45, 5 2 10 आणि 4 14, सो 29 5 45, 145चा भाग जातो. सो सिम्पली 29 1 29, 29 5 45, म्हणजे 162 मधून 145 गेले, किती राहतात बघा बरं जरा, 13 उरतील बघा, सॉरी 13 नाही, किती उरतील, 17 उरतील, ठीक आहे. मग 17 उरल्याच्या नंतर हे 178 होते, 17 उरले, ह्याच्या पुढे लावलं की हे 178 होते. आताच आपण घातला होता 29 सख्ख 74चे, म्हणजे 174 होते ते, राईट. मग 29 सख्ख 6चा भाग जातो, 174, म्हणजे किती उरतात, 4 उरतात, 4 उरले, मग 4 उरल्याच्या नंतर बघा हे 47 होते बघा, हे 47, पण आता हे पॉइंटच्या नंतर आहे, म्हणून इथे पॉइंट द्यावा लागेल, मग झालं 47, 29 दोन्ही 58 पुढे जाते, म्हणजे 29 1 29चाच भाग जाणार, मग 29 किती उरले, 47 मधून 29 गेले, 17 18 उरतात, मग 18 उरल्याच्या नंतर आपोआपच 180 होतात पुढे, मग पुन्हा एकदा 29 सख्ख 74चे भाग जातो, कारण पुढचा 29 सत्त पुढे जाते, मग 203 होते ते, मग 29 सख्ख 74चे, म्हणजे ह्याचा भाग जातो. मग अशा प्रकारे आता बस झालं, हे 2 डिजिट पर्यंत गेलं, त्याच्या पुढे जायची गरज नसते आपल्याला. सो 56.16 असा हे भागाकार येतो. मला वाटतं मी ज्या पद्धतीत तुम्हाला सांगत आहे की कशी काटाकाटी करायची असते, गुणाकार भागाकार कसे करायचे, बरेच जणांना हेच येत नसतं फिजिक्स मध्ये, सो प्लीज तेवढं मात्र लक्षात ठेवा. सो तुमचं आता उत्तर आलेलं आहे 56.16. मग मी आता इथं लिहितोय बघा स्क्वेअर रूट, मग स्क्वेअर रूट मध्ये ह्या दोघांचा भागाकार 56.16 आणि मग 10⁻²,
किती होतंय? -11 आणि -6 -17. मग -17 आणि +22, -17 आणि +22 ह्यांचं उत्तर किती येतंय? 3 आणि 2 5. सो 10⁵. पण 10⁵ ला वर्गमुळाच्या बाहेर काढणं अवघड आहे, म्हणून मी काय करणार, ह्याला पुढे घेऊन जाऊ शकतो किंवा मागे येऊ शकतो, ते तुमच्या मनावर, काय फरक पडत नाही. जर मी पुढे नेलं तर, कारण वर्गमूळ तर काढावंच लागणार आहे. 561.6. मग ह्याला पुढे नेलं की पॉवर कमी होते, डावीकडे नेलं की पॉवर वाढते. सो पॉवर कमी झाली म्हणजे 10⁴ झालं. मग आता 10⁴ ला बाहेर काढलं की 10⁵ होतंय. पण ह्याचा वर्गमूळ तुम्हाला स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट्स चॅप्टर झालेला 8वी मध्ये, त्याच्यानुसार काढता येतो बघा. ह्याचा वर्गमूळ तुम्हाला स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट्स चॅप्टर झालेला आहे, त्याच्यानुसार काढता येतो. तर तुम्ही बघा हे असं करत असता, 561.6 ह्याच्या जोड्या पाडत असता अशा, बरोबर आहे का? आठवतंय का हे? ह्याच्या जोड्या पाडायच्या असतात. मग जोड्या पाडून तुम्ही काय करता, कशाने, म्हणजे हे कशाचा वर्ग आहे वगैरे काढत असता तुम्ही. मग आता ह्या मेथडने जर वर्गमूळ काढला तर 2 पॉइंट तुमचा वर्गमूळ कसा येतो बघूया आपण. परंतु याच्यामध्ये एक अडचण मला दिसते, एक गोष्ट घ्यायची राहिली का. 10⁶ करेक्ट आहे. ओके, ह्यांनी किलोमीटर पर सेकंद मध्ये केलेला आहे, नो प्रॉब्लेम. आपलं मीटर मध्ये येईल पहिल्यांदा. तर तुम्हाला माहिती आहे 561. चला मला एक वेळेस सांगा, 22 आणि 23 ह्या दोघांचे वर्ग सांगा. चला किती जणांना येतात बघूया. 22 चा वर्ग काय? 22 चा. 30 पर्यंत वर्ग पाठ असू द्या तुम्हाला, 11वी 12वी पर्यंत सर्वच काम आहे. येस, 484. आणि 23 चा किती आहे? 23 चा सांगा एक वेळेस कोणतरी फास्ट. 23 चा 576. मग तुमच्या लक्षात येत असेल 22 आणि 23 ह्या दोघांच्या वर्गमुळामध्ये ही संख्या आहे. मग तुम्ही जर वर्गमूळ काढला, मी आता सांगितली होती मेथड तुमची, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काढण्याची मेथड, त्या मेथडनं जर तुम्ही वर्गमूळ काढला ह्याचा, तर ह्याचा वर्गमूळ येतो 23.7. 23.7 असा वर्गमूळ येतो बघा याचा. मग आता याच्या पुढे चालायचं आपल्याला. आणि हे 10⁴ आहे, तर इंटू 10⁵ होते. 10⁴ बाहेरून 10⁵ येते. त्याच्यानंतर मी समजा याला इकडे घेतलं तर हे येते 2.37. पण डावीकडे पॉइंट सरकवला की पॉवर 1 न वाढते, तर 10⁵ होते. आणि हे उत्तर आपलं येते मीटर पर सेकंद मध्ये, कारण का तर आपण सर्व SI युनिट वापरले आहेत. जर तुम्ही बघितलं तर SI युनिट सर्व वापरल्यावर उत्तर पण SI युनिट मध्ये येते, सो मीटर पर सेकंद मध्ये येते. आता ह्याला किलोमीटर मध्ये कसं करणार? एकदम सिंपल, तुम्हाला माहिती आहे 10⁵ 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर होते, म्हणजे ह्याचं मिळून 1 किलोमीटरच होते बघा. सो तुमचं उत्तर येते फायनली 2.37. 10⁵ मीटर म्हणजे किलोमीटरच असते, किलोमीटर पर सेकंद. अशा प्रकारे तुमचं हे 2.37 किलोमीटर पर सेकंद असं उत्तर येतंय. म्हणून आता फायनली, हा ठीक आहे, 23 चा स्क्वेअर 529. किती? 529. ठीक आहे. पण एनिवेज त्याचा स्क्वेअर माहित असून काही फायदा होणार नाही. कारण सांगतोय मी तुम्हाला, ते स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटच्याच मेथडने करावं लागेल. ती स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटची मेथड पण तुम्हाला मी सांगतो. पहिल्यांदा अगोदर आता हे सर्व लिहून घ्या, कारण आता हे खूप जास्त होईल. बघा हे सर्व लिहून घ्या अगोदर. काय काय सांगतोय मी, हे रफ कॅल्क्युलेशन्स पण लिहावं लागतील तुम्हाला. आणि हे उत्तर आहे बघा तुमचं, हे पूर्ण इथून एवढं हे फक्त उत्तर आहे. आणि रफ कॅल्क्युलेशन्स इकडे आहेत, ते पण करा. व्यवस्थित लिहून घ्या. मी तुम्हाला स्क्वेअर रूट काढायची पद्धत पण सांगतो, विसरला असाल तरी.
23चा स्क्वेअर रूट, सॉरी 23चा स्क्वेअर 529 आहे. ओके. 30 पर्यंतचे स्क्वेअर्स पाठ करा. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. 20 पर्यंत पाठ होतात पण पुढचे जरासे अवघड जातात, म्हणजे फास्ट कॅल्क्युलेशन करण्यासाठी कामाचं आहे ते. चला हे लिहून घेताय. मग मी तुम्हाला स्क्वेअर रूट काढायची पद्धत सांगतो. तर चला मग स्क्वेअर रूट कसं काढायचं, हा एक्झाम सांगितलं ना बेटा, हे ह्याच्यावरती प्रॉब्लेम होऊ द्या इनफ, मग एक्झाम आत्ताच नाही. तर स्क्वेअर रूट काढण्याची पद्धत सांगतोय मी. बरं, ह्याच्या खाली लिहावं लागेल वाक्य लिहा. वाक्य ह्याच्या खाली कसं लिहायचं, देअर फोर एस्केप वेलॉसिटी फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ इज, असं लिहा. देअर फोर एस्केप वेलॉसिटी फ्रॉम द सरफेस ऑफ मून. Therefore, escape velocity from the surface of moon is, from the surface of moon is 2.37 किलोमीटर पर सेकंद. असं कंप्लीट उत्तर लिहावं लागेल तुम्हाला बोर्डामध्ये. 2.37 किलोमीटर पर सेकंद. आता बघा हे स्क्वेअर रूट कसे काढतात. जोड्या पाडायच्या असतात उजवीकडून डावीकडे. उजवीकडून डावीकडे जोड्या पाडत गेल्याच्या नंतर पहिल्यांदा आपल्याला ह्याचा स्क्वेअर रूट काढायचा, लक्षात घ्या, विसरू नका. तर घाईमध्ये असं होऊ शकतं की ही एक जोडी, ही एक जोडी, पण डेसिमलच्या इकडचा एक पॉईंट आणि इकडचा एक पॉईंट ह्याची जोडी नसती पाडता येत. ठीक आहे. सो मग काय करावं लागेल, इथं आपल्याला 0 घ्यावा लागेल आणि इथं अशी जोडी पाडावी लागेल. मग ह्या दोघांची जोडी, आणि मग हा एकटा उरतो, मग त्याला एकटाच राहू द्यावा लागेल. राईट. मग बघावं लागतंय, 1चा वर्ग किती येतो 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9. मग 3चा वर्ग 9 ह्या जोडीच्या पुढे, आता ही जोडी नाहीये, ही जोडी नाही म्हणजे ह्याच्या पुढे 0 असतो बेटा, असं काही नाही म्हणजे. मग अशी जोडी झाली ती. मग 1चा वर्ग छोटा आहे, 2चा वर्ग छोटा आहे, पण 3चा वर्ग ह्या 5च्या पुढे चाललाय, मग 2चा वर्ग घ्यायचा. सो 2 घ्यायचं इथं, पुन्हा इथं 2 घ्यायचं. कळायला का व्यवस्थित हे. मग सॉरी मल्टिप्लाय असतं इथं. मग इथं मल्टिप्लिकेशन झाल्याच्या नंतर इथं वरती पण तुम्हाला 2 घ्यावं लागेल. मग 2चा वर्ग इथं येतो 4. मग 4 जे उत्तर इथं आलंय ते इथं तुम्हाला लिहावं लागतं आणि ह्याला सबट्रॅक्ट करावं लागतं. इथं येते 1. मग त्याच्यानंतर पुढची जोडी इथं घ्यायची 6, 1. लक्षात आले का, पुढची जोडी घ्यायची. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आता पुढची जोडी घेतली की मग काय करायचं, आता इथं 1 लावून बघायचा. मग 1 न मल्टिप्लाय करून बघायचं, किती येतं 41. नाही, 2 लावा, मग इथं पण 2 असं करावं लागतं ते. मग किती येते 84. चला 3 घेऊन बघूया, 3. मग इथं पण 3. मग गुणाकार किती येतो बघूया, 3 त्रिक 9, 3 चौक 12. चला हे 129 आले. जर 4 घेतलं तर काय होते बघूया, 44 गुणिले 4, 4 चौक 16, 4 चौक 16 17. पुढे चाललंय बघा, 161च्या पुढे चाललंय, म्हणून आपल्याला 3च घ्यावं लागेल. राईट. मग इथं 3 घेतलंय म्हणून इथं पण 3 घ्यावं लागते बघा. आणि मग ह्या गुणाकारला किती आलं, 129 आला. मग हा जो गुणाकार 129 आलाय तो ह्याच्यातून वजा करायचा, 129. 129 सबट्रॅक्ट केल्याच्या नंतर किती होते बघा बरं, 30 आणि 30 60, 1 1 32, 32 येते बघा, 32. मग आता इथं पॉइंट आहे, पुढची संख्या इथं घेण्याच्या अगोदर इथं तुम्हाला पॉइंट द्यावा लागतो. मग पुढची संख्या किती आहे, 60. मग 60 घेतलंय. मग आता इथं पुन्हा एक संख्या लावून बघायची, 1 लावला, 1 आणि 1 न गुणाकार केला तर 1291 येतंय, पण आपलं चक 3 वर आहे. मग 2 घेतलं तर 2 न काय येतंय, 2 न 2400 असं काहीतरी 500. आपल्याला 3 वर जायचंय, तर 3 थोडं पुढे जाईल बघा. 3 जर घेतलं इथं 3, तर 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 9 27, 3 दोन्ही 6 आणि 2 8, 3 1 3 असं होतंय. म्हणजे ठीक आहे, बऱ्यापैकी जवळपास आहे. म्हणजे आता आपल्याला काही एवढे एक्झॅक्ट काढत बसायचे नाही. सो 23.3 असं उत्तर ह्या मेथडने येते. ह्या मेथडने एकदम परफेक्ट स्क्वेअर रूट येत नाहीत, परंतु अशी मेथड आहे काढण्याची. तुम्हाला 8वी मध्ये मला वाटतं बहुतेक झालेली आहे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काढण्याची. अशा पद्धतीनं स्क्वेअर रूट्स काढत असतात.
तेच वापर करून तुम्हाला इथं काढलं लागेल. एक्झॅक्ट उत्तर तुम्हाला बोर्डामध्ये काढता येणार नाही, पण चालतंय. ठीक आहे, एवढा फरक पडत नाही. तुमचं उत्तर आता इथं जर लिहिलं आपण 23.7 आलंय, पण तुमचं येणार 23.3. सो नो प्रॉब्लेम, एवढी चूक झालेली मान्य होते, कारण तुम्हाला काही लॉक टेबल नाहीयेत. एवढ्या चुकीला तुम्हाला बोर्ड काही म्हणणार नाही. दुसरी काही पद्धतच नाहीये करण्याची. तर तुम्हाला ही स्क्वेअर रूट काढण्याची पद्धत लक्षात आली का, कशी काढायची असते? येस ऑर नो सांगा बरं एकदा. स्क्वेअर रूट काढण्याची पद्धत लक्षात आली का? गुड. मग ठीक आहे, ती पद्धत एकदा लिहून घ्या. वेटलेसनेसचं रिझन काय आहे? ड्यू टू हाईट सोबत जी कमी होतं हे रिझन नाही. तर रिझन काय आहे? बिकॉज सॅटेलाइट अँड ऍस्ट्रॉनॉट बोथ आर इन फ्री फॉल. Satellite and astronaut are in free fall. Therefore, astronaut feels weightlessness. एवढं मात्र रिझन तुम्ही पक्क लक्षात ठेवायचंय. पण त्याचं खरं रिझन मी म्हटलं नॉर्मल रिॲक्शन 0 होणे हे आहे. पण 10वीच्या सिलेबस पुरतं मर्यादित फ्री फॉल हे लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्यानंतर आपण बघूया एक्सरसाइजेस. चला, तुमच्या पुढे स्क्रीन किती वेळ झालाय? चला, एक पहिला क्वेश्चन फक्त होईल. तर स्क्रीन आली असेल तुमच्या पुढे. पहिलं बघा, स्टडी द एंट्रीज इन द फॉलोइंग टेबल अँड रिराइट देम पुटिंग दी कनेक्टेड आयटम्स इन सिंगल रो. तुम्हाला कसं लिहायचंय बघा. आता पहिल्यांदा मी जोड्या लावून देतो तुम्हाला. मास पहिल्या ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी, फिजिकल क्वांटिटी दिलाय, इथं त्याचं युनिट दिलंय पुढे, आणि तिसरं त्याचा अर्थ काहीतरी दिलाय. चला, मासचं युनिट आहे बघा काय, केजी. तर तुम्हाला लिहित असताना कसं लिहायचं माहिती आहे का? लिहित असताना इथं लिहायचंय मास, त्याच्यानंतर त्याच्या पुढे इथं लिहायचंय केजी, सिंगल रो मध्ये लिहायचं असं लिहिताना, उत्तर लिहिताना. आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे लिहायचंय त्याचा संबंध कुठं आहे, सेम इन युनिव्हर्स. बघा हे लगेच आलं बघा, हे सेम, मास इज सेम इन युनिव्हर्स. दिसते का? हेच आहे. मग लगेच इथं पुढे लिहायचं सेम इन, जे काय आहे ते सर्व इथं लिहायचं, एका रो मध्ये लिहायचं सर्वांना. राईट? पहिल्याची जोडी अशी आली. पाहिजे तर पुस्तकामध्ये फटाफट लिहून घ्या ह्या जोड्या. काय म्हणतोय हा? चला, तर पुढे वेटचं न्यूटन आहे बघा युनिट, आणि डिपेंड्स 0 ऍट द सेंटर, डिपेंड्स ऑन हाईट. आता हे ऍक्च्युली विचार जर केला तर ह्याचं उत्तर 0 ऍट द सेंटर पण येते आणि डिपेंड्स ऑन हाईट दोन्ही येते बघा. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि वेट ह्यांच्याविषयी पहिलं स्टेटमेंट आणि चौथं स्टेटमेंट ह्या दोघांनाही लागू होते. समजलं का? येस सांगा बरं. समजलं असेल तर येस सांगा. दोघांनाही लागू होते. जे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला लागू व्हायले तेच वेटला लागू व्हायले, म्हणून आता सांगता येत नाही. सो आपण हे घेऊया, कारण पुस्तकात काय केलंय बघा, वेटसाठी आपण हे घेऊया, डिपेंड्स ऑन हाईट. ठीक आहे, पण वेटसाठी हे पण लागू होते 0 ऍट द सेंटर, कारण जिथं जी 0 होते तिथं वेट पण 0 होते. सिंपल आहे. आता आणखीन एक सांगतो मी चूक झालेली. सेम इन एंटायर युनिव्हर्स, सेम इन एंटायर युनिव्हर्स हे ह्या जी कॅपिटल जी ला लागू होते बघा. अरे तुम्हाला कळलं का सांगा बरं जरा.
म्हणजे इथं असं आहे की दोन गोष्टी दोघांना लागू व्हायल्यात. ठीक आहे, असं होऊ शकतंय. मी म्हटलं ना, हे पुस्तक डिझाईन करताना अशा काही चुका होतात. तुमच्या लक्षात आला असेल मला काय म्हणायचंय ते. अरे कळलं का ते सांगा जरा मित्रांनो. काय बघा जरा, मास साठी दोन गोष्टी लागू होतात. मास साठी मेजर ऑफ इनर्शिया हे पण लागू होते आणि सेम इन एंटायर युनिव्हर्स हे दोन्ही लागू होते, राईट. मग आपल्याला काय विचार करावा लागेल? आपल्याला विचार काय करावा लागेल? उलटा विचार करावा लागेल. काय बघा, आता मी पुन्हा एकदा इथं व्यवस्थित सांगतोय की मास साठी दोन्ही लागू होते, पण जी साठी दोन्ही लागू होत नाही, जी साठी एकच लागू होते. सेम इन एंटायर युनिव्हर्स, मेजर ऑफ इनर्शिया लागू होत नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? पहिल्यांदा कॅपिटल जी चं जोडी लावावी लागेल. तर कॅपिटल जी चं हे युनिट आहे आणि सेम इन एंटायर युनिव्हर्स असं येईल. ठीक आहे. मग आता मासचं हे युनिट येईल आणि मेजर ऑफ इनर्शिया असं येईल. वेटचं हे युनिट येईल आणि डिपेंड्स ऑन हाईट असं करूया आपण. आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं युनिट येईल हे मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि 0 ऍट द सेंटर असं आपण घेऊया. ठीक आहे. पण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि वेट मध्ये ठरवणं अवघड आहे. जरी जी आणि मास मध्ये ठरवता आलं आपल्याला, पण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि वेट मध्ये ठरवता येत नाही. पण आपण उगीच घेतलं. 0 ऍट द सेंटर ऍक्सेलरेशनला दिलं आणि डिपेंड्स ऑन हाईट वेटला दिलं. तर ह्या जोड्या लावून घ्या आणि गुड बाय एव्हरीवन. पुढचं आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये पाहूया.